आपण बघितले त्यांनी आपल्या सगळ्यांनाच संबोधित केलेलं आहे. आणि आज खरा आनंद याच गोष्टीचा वाटतो की या इकडे प्राचीताईंच्या माध्यमाने मला वाटतं वय वर्ष 25-26 तर अशा तरुण व्याख्याते तेही टप्प्याटप्प्याने या व्यासपीठावर येत आहेत. आणि याच्या अगोदरही मला वाटतं मागच्या वर्षीही आपण तरुण व्याख्याते या मंचावरनं घेतले. म्हणजे प्रत्येक पिढी आपण या इकडे जवळपास कव्हर करतो आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमाने खरं तर ठाणेकरांच्या बरोबरची एक नाळ जोडली केलेली आहे. मी माननीय केळकर साहेबांचं मनापासनं खरं तर आभार व्यक्त करीन. कारण ही चळवळ सातत्याने सुरू ठेवणं, चालू ठेवणं, टिकवणं हेच खऱ्या अर्थाने एक शिवधनुष्य आहे. आणि त्याच्यामुळे या वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमाने सगळ्यांना एक चांगला विचार पोचणं, समाजाला एक दिशा देण्याचं काम या व्याख्यानमालेच्या माध्यमाने होतं आहे. आजचा विषय जो प्राचीताई घेत आहेत तो म्हणजे पर्यावरणाच्या संबंधित आहे. आणि पर्यावरण आपण बघतो की या विषयाचं आपण सगळेजण जेवढं महत्त्व चर्चेमध्ये घेत असतो त्याचं गांभीर्य तेवढं आपण घेतो का, किंवा तेवढ्या गंभीरतेने आपण हा विषय घेतो का, हा खरा तर मूळ प्रश्न आहे. कारण आपण जर सगळ्याच संस्कृती बघितल्या तर सगळ्या संस्कृतीमध्ये पर्यावरणाचे प्रत्येक रूप असेल त्याला दैवत्य आपण दिलेलं आहे, देवाचं रूप आपण त्याला दिलेलं आहे. म्हणजे ते सूर्यदेवाच्या स्वरूपात असेल, नदींना आपण देवींचं रूप दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपली त्याच्याबद्दलची मान्यता जेवढी असली तरी त्याच पद्धतीने आपण त्याला प्रदूषित करण्याचं कामही मानवच करत असतो. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण हे विषय गांभीर्याने घेऊ त्यावेळेस निश्चितपणे याच्यामध्ये फार मोठा बदल होईल. आणि खऱ्या अर्थाने प्राचीताईंना बघून असा पूर्ण विश्वास वाटतो की ज्यावेळेस या पिढीने हे विषय हाती घेतलेला आहे, ज्यावेळेस या पिढीला या विषयाचं गांभीर्य समजतं आणि तेवढ्या ताकदीने हे विषय आज त्या या इकडे व्याख्यानाच्या माध्यमाने आपल्यासमोर मांडणार आहेत. आणि तसंच सगळे पिढी दर पिढी जर या पद्धतीने चालत गेली तर निश्चितपणे एक चांगलं वातावरण आपल्याला बघायला भेटेल. आणि मला पूर्ण विश्वास आहे की मगाशी ताई आपण जे मांडलं की या इकडे सुरुवातीला कानटोप्या आणि मफलर घालून या इकडे व्याख्यानाला लोक यायची, ती मला वाटतं कमीत कमी 43व्या 45व्या व्याख्यानमालेला निश्चितपणे तीच परिस्थिती पुन्हा एकदा आपल्याला बघायला भेटेल. मला आवर्जून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा बोलवलं त्यासाठी मी केळकर साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि बोलायची संधी दिली त्यासाठी आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद निरंजनजी. आपण विचारलं की 2च मिनटं ना, पण खरं तर आपल्यासारख्यांचे 2 नाही 20 मिनटं पण ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल, आपले विचार ऐकायला आवडते. प्राची शेवगावकर ही जसं आता निरंजनजी म्हणाले एक तरुण पिढीची प्रतिनिधी आहे. आणि ही पिढी जेव्हा पर्यावरणाकडे वळते तेव्हा निश्चितच चित्र आशादायी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण पर्यावरणातलं जे हवामान बदलाचं जे गांभीर्य आहे ते खरोखर लक्षात घेण्याजोगं आहे. मी अगदी छोटीशी एक कविता आहे नारायण सुमंत यांनी लिहिलेली, ती या संदर्भात मुद्दाम आवर्जून वाचून दाखवते, पर्यावरणाचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून. नारायण सुमंत लिहितात, आता या जंगलात क्रांती व्हायला हवी, आता या जंगलात क्रांती व्हायला हवी, तोडून संपूर्ण झाडवळ येथील माती तपासून घ्यायला हवी. प्रत्येक बीजातून उमटतोय अंकुर, आत्तापर्यंतच्या निरीक्षणाअंती रुजवण शक्ती भरपूर, प्रत्येक बीजातून उमटतोय अंकुर. मातीत जिवंत आहे प्रसवता, मातीत जिवंत आहे प्रसवता, अणुबीजातूनही उद्भवू शकेल घनगर्दता. फक्त एवढ्यातच बिघडलेला असावा मातीचा पोत. म्हणजे कालपर्यंत ते चित्र होतं, आज काय चित्र आहे तर एवढ्यातच बिघडलेला असावा मातीचा पोत. एकाच बीजातून येत आहेत विलायती स्त्रोत आणि सरसकट झाडं पश्चिमी ठाणावर जाऊन विषारीच प्रसवतायत फळं. खोड फांद्याचा विस्तार तोडून स्वायत्तता मागतायत मुळं. अर्थात झाडपणाची जाणीव देणारी संजीवक निर्माण व्हायला हवीत. ती संजीवक
प्राचीच्या रूपाने आता निर्माण होत आहेत असं मला वाटतं. झाडपणाची जाणीव देणारी संजीवक निर्माण व्हायला हवी. या जंगलातली माती एकदा तपासून घ्यायलाच हवी असं झाडांचं म्हणणं. आता झाडच बोलू लागलेत त्यांच्या स्वतःबद्दल. तर नारायण सुमंत यांनी अतिशय संवेदनशीलतेने मांडलेल्या ह्या नकारात्मक पर्यावरणीय वास्तवावर उत्तम उतारा हा प्राची शेवगावकर यांच्यासारख्या तरुण पिढीच्या कार्याचा आहे आणि म्हणूनच तिच्या कार्याची ओळख करून घेणं फार अगत्याचं आहे. मी अगदी थोडक्यात तिच्या कार्याची ओळख करून देते. प्राची शेवगावकर हिने सिम्बॉयसिस या कॉलेजमधून MMS केलेलं आहे आणि ते शिकत असतानाच कूल द ग्लोब हा ॲप तिने बनवला. विशेष म्हणजे आजच्या घडीला कूल द ग्लोब त्याचा आता प्रात्यक्षिकसुद्धा आपण पाहणारच आहोत. तर हा ॲप आजच्या घडीला 157 देशातले 1,10,000पेक्षा जास्त युजर्स तो वापरत आहेत. खरोखर टाळ्यांचं वाक्य आहे. या सर्वांनी ह्या ॲप पाहून स्वतःच्या जीवनशैलीत पर्यावरणपूरक असे बदल घडवलेत. आता त्याचं फलित काय ते खरोखरच जाणून घ्या. त्याचं फलित असं आहे की त्यांच्या संघटित प्रयत्नातनं त्यांनी 6,000 टन एवढं कार्बन उत्सर्जन कमी केलेलं आहे. किती मोठी क्रांतिकारी घटना आहे. म्हणूनच गुगलने तिच्या कूल द ग्लोब या ॲपच्या प्रवासाबद्दल एक टेलिव्हिजन जाहिरात बनवली आणि हजारो लोकांपर्यंत ही पर्यावरण चळवळ पोचत गेली. शार्क टँक इंडियामध्ये तिचा प्रोजेक्टला डील मिळाले. फोर्ब्सची, आपण सगळ्या फोर्ब्सला जाणतो, फोर्ब्स एशिया अंडर 30 या लिस्टमध्ये 30च्या आतल्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये प्राचीची निवड झालेली आहे. प्राची, मला वाटते माझं हे ओळख संपेपर्यंत टाळ्या चालूच राहतील कारण पुढचं मी तिचं कर्तृत्व सांगते. प्राची युनायटेड नेशन्सच्या नेक्स्ट जेन इंडिया फेलोशिपची लीड तिने केलेली आहे. टाटा पॉवर या संस्थेसाठी ती क्लायमेट चेंज ॲडवायझर आहे. ह्या वयात ती ॲडवायझर आहे. क्लायमेट लीडरशिप कॉलिशन ही पर्यावरण क्षेत्रात काम करणारी जागतिक संस्था आहे आणि त्याच्या सल्लागार मंडळात, गंमत बघा, त्यांच्या सल्लागार मंडळात फिनलँड, इंग्लंड आणि युरोपमधल्या मंत्र्यांची वर्णी लागलेली आहे. तिथे प्राची शेवगावकरची पण वर्णी लागलेली आहे. आणि आता जोरदार टाळ्या हव्यात कारण असं पद मिळवणारी ती सगळ्यात लहान आणि पहिली भारतीय आहे. ती अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर काम करते. मी सगळी यादी नाही सांगत, माझ्याकडे बायोडेटा तिचा आला होता, सगळी यादी नाही सांगू शकत वेळेअभावी. मोजक्याच काही संस्थांचा मी आवर्जून उल्लेख करते. व्हिएतनामी शेतकऱ्यांना हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी मदत करणारी पॅन नेचर नावाची संस्था आहे, त्यासाठी ती काम करते. आर्टिक समुद्रातलं प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करणारी आर्टिक एंजल म्हणून संस्था आहे, तिच्यासाठी. आणि अतिशय मानाची अशी बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनचा गोल कीपर्स प्रोग्राम यासाठी सुद्धा प्राची काम करते. COP28 या हवामान वाटाघाटींपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी जगभरातील 15 युवकांना एका स्पेशल मीटिंगसाठी बोलवलं होतं. त्या मीटिंगमध्ये प्राचीला आपली पर्यावरण विषयक मतं मांडण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. पर्यावरण मंत्री, आता हे एवढं मोठं काम असल्यामुळे ह्याच्यापेक्षाही खूप जास्त आहे, मी अतिशय त्रोटक स्वरूपात सांगितलं आहे. एवढं मोठं कार्य असल्यामुळे अर्थातच पुरस्कार चालत येणारच. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते प्राचीला COP27 स्कॉलर या पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. आणि अतिशय बहुमानाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते यंग चेंज मेकर ऑफ द इयर हा पुरस्कार तिला देण्यात आला. खरोखर या सर्व पुरस्कारांना शोभेल असंच प्राचीचं काम आहे. तेव्हा आता जास्त वेळ न दवडता प्राचीच्या प्रत्यक्ष कामालाच आपण जाणून घेऊया. धन्यवाद. ताईंनी व्याख्यान सुरू व्हायच्या आधीच तुमच्याकडून खूप टाळ्या वाजवून घेतल्यात.
पण खरं म्हणजे तुम्हाला एक गुपित सांगू का, पर्यावरणाची ओळख सगळ्यात पहिल्यांदा शाळेमध्ये झाली. आणि शाळेमध्ये पर्यावरणाचा तास असायचा तेव्हा मी विचार करायचे, अरे परत एकदा एक कंटाळवाणं व्याख्यान होणार आहे का. आणि आजही मी अनेक लोकांशी बोलते तेव्हा प्रत्येक जणाला पर्यावरण म्हणल्यावर असंच वाटतं की काहीतरी कंटाळवाणं असणार आहे, झोप डोळ्यावर यायला लागते. आणि कधी कधी आम्ही विचार करतो की व्याख्यानाची टायटलमध्ये पर्यावरण हा शब्द घातला तो लोक येतील का नाही. तरीसुद्धा तुम्ही सगळे आज आला आहात. कालच्या व्याख्यानाला मी आले होते, मागे बसले होते, तेव्हा अशाच एका श्रोत्यांना मी ऐकलं. ते म्हणत होते की उद्या एक इंटरेस्टिंग विषय आहे, उद्या पर्यावरणावर बोलणं असणार आहे, तर उद्या आपण नक्की येऊया. ही गोष्ट फक्त रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतच होऊ शकते. तर खूप खूप छान वाटतंय तुम्ही सगळे आज आलात. आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं की पर्यावरणाचा विषय कंटाळवाणा वाटण्यापासून त्यावर आता आपण आपलं पूर्ण आयुष्य झोकून देऊया, या प्रवासाची सुरुवात कुठे झाली. मी 4थीमध्ये असताना शाळेमध्ये ताईने आम्हाला एक वेगळाच गृहपाठ दिला होता की एक पत्र लिहा, दुसऱ्या कोणाला नाही, स्वतःला, 10 वर्षांनंतरच्या स्वतःला. 10 वर्षांनंतर मी कुठे असेन, काय करत असेन, कोण बनले असेन. ते पत्र मी लिहिलं आणि मग त्याबद्दल एकदम विसरून गेले. मग बरीच वर्ष झाली, माझी 10वी झाली, 12वी झाली. घरी सगळेच इंजिनियर होते, मी सुद्धा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचा विचार करत होते, पण कुठेतरी काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं की कदाचित माझ्यासाठी काहीतरी वेगळं लिहिलं आहे. आणि त्याच वेळी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. शाळेमधल्या ताईंनी मला ते 10 वर्षांपूर्वी लिहिलेलं पत्र परत पाठवलं. आणि ते पत्र वाचून मी एकदम थक्क झाले, कारण त्या छोट्या प्राचीने लिहिलं होतं की मला समाजासाठी काहीतरी करायचं, असा बदल घडवून आणायचा आहे जो इतिहासाच्या पानांवर लिहिला जाईल. आज रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेच्या 39 वर्षाच्या कार्यक्रमाला येऊन खरं तर मला इतिहासाच्या पानांवर लिहिलं गेलं असंच वाटतंय. पण तेव्हाही आम्ही स्वातंत्र्य लढ्याबद्दल शिकत होतो शाळेमध्ये, त्यामुळे कदाचित मी असे क्रांतिकारी विचार करत असेन. पहिल्यांदा पत्र वाचून थोडंसं हसूच आलं, पण कुठेतरी पत्रामधले ते शब्द माझ्या डोक्यात घोळत राहिले, कारण असा विचार मी अनेक वर्षात केलाच नव्हता. छोट्या प्राची लिहिले त्या शब्दांनी मी इन्स्पायर झाले आणि ठरवलं की अशा करिअरच्या दिशेने प्रयत्न करू ज्यातून काही ना काहीतरी बदल घडून येतोय. त्या प्रवासाची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक गुगल सर्च केलं की मला असं करिअर शोधायचं आहे ज्यातून काहीतरी बदल घडून येतोय. तर मग आज जगातली सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी समस्या कोणती? काय उत्तर आलं असेल? क्लायमेट चेंज. खरं म्हणजे मला बघून खूप आश्चर्य वाटलं होतं, कारण जगातल्या सगळ्या जागतिक संस्था, वृत्तपत्र, मोठे मोठे शास्त्रज्ञ एकमताने म्हणत होते की हवामान बदल ही आपल्यासमोरची सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. मग माझ्या आजूबाजूला याबद्दल कोणीच का नव्हतं बोलत. मग मी याबद्दल अजून वाचायला सुरुवात केली की हवामान बदल म्हणजे नक्की काय, यानी काय होतंय. मला समजलं की याचं उत्तर म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस, पृथ्वीचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनी सरासरी वाढतंय आणि अजूनही वाढत चाललंय. मग त्याने काय फरक पडतो? मग हवामान बदलाचे मोठे मोठे दुष्परिणाम समोर दिसायला लागले. समुद्राची पातळी वाढणं, पृथ्वीचं तापमान वाढणं, जैवविविधता कमी होणं, किनारपट्टीचा ऱ्हास होणं, पूर, दुष्काळ, असे वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण वाढणं. ती वाचूनच माझं डोकंच गरगरायला लागलं. असे अनेक मोठे मोठे शब्द होते. हे सगळे दुष्परिणाम मी पाहिले, त्याच्याबद्दल वाचलं आणि मग स्वतःला एक प्रश्न विचारला जो मला आज तुम्हालाही विचारायचा आहे. मला हात वर करून सांगाल का, हवामान बदलामुळे तुमच्यापैकी कोणाला आज फरक पडतो? डू वी केअर अबाउट क्लायमेट चेंज? ज्यांना ज्यांना फरक पडतो त्यांनी हात वर करा.
रामामार्गी व्याख्यानमालेच्या श्रोत्यांकडून हीच अपेक्षा आहे की सगळे हात वर गेले आहेत. पण कदाचित मी जेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारला तेव्हा मी तुमच्या एवढी सजग नव्हते. कारण मी विचार केला की हो, ही काहीतरी मोठी समस्या वाटतीये, पण मला नाही याने एवढा फरक पडत. म्हणजे मी 17-18 वर्षाची होते, माझ्यासमोर अजून बऱ्याच गोष्टी होत्या, मला परीक्षा द्यायच्या होत्या, मित्रमैत्रिणी होते, खेळायचं होतं, आणि त्या पलीकडेही मला माझ्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या समस्या दिसत होत्या. गरिबी, अशिक्षितता, हे सगळं सोडून कुठेतरी जगाच्या दुसऱ्या टोकाला बर्फ वितळतोय आणि मला का फरक पडावा. आज मी व्याख्यानमालेची सुरुवातच तुम्हाला गुपित सांगून केली. अजून एक गुपित असंच की खरं म्हणजे तुमच्यापैकी अनेक निसर्गप्रेमी असतील, पण मी लहानपणापासून खूप मोठी निसर्गप्रेमी अशी काही नव्हते. मला लोकांसाठी आणि लोकांमध्ये काम करायचं होतं. क्लायमेट चेंज, हवामान बदल हे फक्त पर्यावरणाबाबत काहीतरी होतंय, जगाच्या दुसऱ्या टोकाला घडतंय आणि आपल्या आवाक्या बाहेरचं आहे, असा विचार करून मी हा विषय बाजूला ठेवला. आणि मग विचार केला की आपण आपल्या बाजूबाजूला काय समस्या आहेत त्यातून सुरुवात करू. मग मी 1 वर्षाची गॅप घेतली आणि शॅडोईंग नावाचा एक वेगळाच उपक्रम केला. शॅडोईंग म्हणजे काय? म्हणजे आपली पारंपरिक चालत असलेली शिक्षण पद्धती कशी होती की गुरुच्या घरी जाऊन शिकायचं, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून, दैनंदिन कृतीतून आपण आपलं शिक्षण घ्यायचं. शॅडोईंग हाही असाच एक उपक्रम आहे. माझ्यासाठी ज्यांचं काम खूप प्रेरणादायी होतं अशा काही व्यक्तींची मी यादी केली आणि त्यांना जाऊन विचारायला लागले की पुढचे 4 महिने मी तुम्ही जिथे जाल तिथे तुमची सावली बनून तुमच्याबरोबर येऊ का. खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींना मी अप्रोच करायला सुरुवात केली आणि वाटलं की ते सरळ नाही म्हणतील, पण खूप लोकांनी मला ही संधी दिली. त्यात सगळ्यात पहिल्यांदा मी शॅडो केलं पुण्यामधले एक शेतकरी ज्ञानेश्वर बोडके. त्यांनी सुरुवात केली स्वतःच्या एका 1 एकराच्या शेतीतून आणि पुढच्या 20 वर्षामध्ये एक चळवळ उभी केली. देशभरातून 2.5 लाख शेतकऱ्यांना एकत्र येऊन अभिनव फार्मर्स क्लब पुढे केला. 4 महिने मी त्यांच्याबरोबर महाराष्ट्रभर फिरले, हजारो शेतकऱ्यांना भेटले आणि खूप काही शिकले. म्हणजे ताईंनी खूप लोकांची लिस्ट वाचून दाखवली, त्या जगभराचे नेते होते, पण लीडरशिप, खरी लीडरशिप काय असते हे मी त्या शेतकऱ्यांकडून शिकले. सगळ्यात मोठी शिकवण काय मिळाली असेल की तुम्ही स्वतःच्या आयुष्यात यश मिळवलं तर ती मोठीच गोष्ट आहे, पण तुम्ही जेव्हा आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेऊन ते यश मिळवता तेव्हा खरी परिवर्तनाची सुरुवात होते. त्याच्यानंतर एक नलिनी शेखर म्हणून हसरूदलेच्या संस्थापक आहेत, त्यांना मी शॅडो केलं. त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर काम करत होत्या. मग पुढचे 4 महिने मी अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर काम केलं. बँगलोरमधले सगळे कचरा डेपो, सगळे लँडफिल्स बघितले असतील, तिथूनही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्याच्यानंतरचे 4 महिने मी लहान मुलांबरोबर काम केलं. वस्त्यांमध्ये जाऊन लहान मुलांना विचारलं तुमची स्वप्न काय, तुम्हाला कोण बनायचं आहे. हे करत असतानाच किसानसारख्या संस्था, मराठा चेंबरसारख्या संस्थांबरोबर काम केलं. वेगवेगळ्या सोशल ऑन्ट्रप्रेनर्सना शॅडो केलं. भारतभर फिरले, गावागावांमधून लोकांना भेटले आणि हळूहळू माझं जग मोठं होत गेलं. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली की मी क्लायमेट चेंज सोडून बाकीच्या विषयांमध्ये काम करू म्हणून मैदानामध्ये उतरले होते, पण विक्रमावर वेताळ बसतो तसं या दरम्यान क्लायमेट चेंजने काही माझी पाठ सोडली नाही. मी जिथे जाईन तिथे मला क्लायमेट चेंज दिसायला लागला. आत्तापर्यंत मी या विषयाबद्दल फक्त वाचन केलं होतं, पण जेव्हा ॲक्च्युली काम करायला लागले तेव्हा मला अनेक लोकं भेटली ज्यांनी मला हवामान बदलाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी फक्त वाचलं होतं, त्यांनी ते अनुभवलं होतं. यातील काही लोकांबद्दल तुम्हाला सांगा असं वाटतं. पुण्याजवळच्याच एका वस्तीमध्ये मला एक 12 वर्षाचा अतिशय हुशार मुलगा भेटला. त्याला मी विचारलं की तुला एक इच्छा मिळेल, तू काहीही मागू शकतोस आणि ते खरं होईल, तू काय मागशील. त्याचं उत्तर मी कधीच विसरणार नाही, कारण तो म्हणला मी मागेन की माझ्या घरामध्ये परत पाणी शिरायला नको. म्हणजे मी वाचलं होतं की हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्त्यांचं प्रमाण वाढलं आहे
पुरांची तीव्रता वाढली आहे. दरवर्षी जगभरातील 2 कोटी घरं पुरांमुळे नष्ट होत आहेत. पण त्या दिवशी मला पहिल्यांदा समजलं की याचा अर्थ असाही होऊ शकतो की 12 वर्षाच्या एका हुशार मुलाला खेळणं सोडून माझ्या वरती आज छप्पर असणार का नाही अशा मूलभूत गोष्टींची काळजी करायला लागते. यानी मला फरक पडतो. अजून एक खूप हुशार टुणटुणीत मुलगी मला भेटली. मी तिला विचारलं की तू कितवीत आहेस गं? ती म्हणली मी हल्ली शाळेत जात नाही. का? याचं कारण तिच्या गावी दुष्काळ पडला होता. घरी फक्त दुपारी 1-2 तास पाणी यायचं आणि त्या वेळामध्ये घरात कोणीच थांबू शकत नव्हतं, त्यामुळे तिला थांबायला लागत होतं. तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की जेव्हा आपण वाचतो की हवामान बदलांमुळे दुष्काळांचं प्रमाण वाढलं आहे, त्याचा अर्थ असाही असू शकतो की एका हुशार मुलीला शाळा सोडून घरी बसायला लागतंय बादलीमध्ये पाणी भरण्यासाठी. यानी मला फरक पडतो. स्वच्छता कामगारांबरोबर काम करत होते तेव्हा माझ्याच वयाच्या एका मुलीशी माझी मैत्री झाली. ती इथली नव्हती, ती स्थलांतरित होती. तिच्या कुटुंबाने काही महिन्यापूर्वी स्थलांतर केलं होतं आणि मग पडेल ते काम करायला लागत होतं. आम्ही साधारण एकाच वयाचं होतो. तीही 18 वर्षाची होती, पण तिचं लग्नही झालं होतं. तिला एक छोटी मुलगीसुद्धा होती. आम्ही भेटलो तेव्हा पहिल्या दिवशी मी तिच्याबरोबर 5 किलोमीटर चालत गेले जवळच्या शाळेमध्ये. शाळेत जाऊन तिने विचारलं की माझ्या मुलीला दाखला द्याल का? पण त्यांच्याकडे ना काही कागदपत्र होती ना तिथली भाषा कन्नड त्यांना येत होती, त्यामुळे दाखला मिळू शकला नाही. पण तिने हार मानली नाही. पुढचे 2 महिने रोज सकाळी उठून ती 5 किलोमीटर चालायची, शाळेत जायची, वर्गाच्या दारी बसून राहायची आणि म्हणायची की माझ्या मुलीला शाळेमध्ये दाखला द्यायचा. शेवटी तिची चिकाटी बघून त्यांनी कागदपत्रांच्या पलीकडे, भाषेच्याही पलीकडे काहीतरी मार्ग काढला आणि मुलीला शाळेमध्ये दाखला मिळाला. पण मग याचा क्लायमेट चेंजशी काय संबंध आहे? मी वाचलं होतं की जगभरातून नैसर्गिक आपत्तीमुळे सी लेवल राईजमुळे साधारण 20 कोटी लोक दरवर्षी स्थलांतरित होत आहेत. पण त्याचा अर्थ नक्की काय हे मला त्या दिवशी समजलं की एका आईला घरदार सोडून जावं लागतंय, मुलीला पाठीशी घेऊन तिला शिक्षण मिळावं म्हणून झगडावं लागतंय. यानी मला फरक पडतो. क्लायमेट चेंजबद्दल जागतिक तज्ज्ञांनी शिकवली नाही अशी एक गोष्ट मला एका शेतकरी आजोबांनी शिकवली. ते म्हणले की हल्ली आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे, कारण ऊन पावसाचं गणितच बिघडलं आहे. आणि जेव्हा मला शेती परवडत नाही तेव्हा माझ्या मागे अशी 1000 लोक असतात ज्यांना अन्न घेणं परवडत नाही. म्हणजे क्लायमेट चेंजचा अर्थ असाही असू शकतो की जास्त लोकांना उपाशी राहावं लागतं. यानी मला फरक पडतो. पण मग या गोष्टी फक्त गावी किंवा वस्त्यांमध्ये होतात का? आपल्यासारख्या घरांमध्येही होतात का? नाही. चिपळूणमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला फोटो पाठवला की तिच्या 80 वर्षाच्या आजीनी ज्या घरामध्ये पूर्ण आयुष्य घालवलं होतं त्याच घराच्या छपरावर चढून होडीमध्ये उडी टाकली होती जीव वाचवण्यासाठी. तिचं घर माझ्या घरासारखंच होतं, तिची आजी माझ्या आजीसारखीच होती. असं म्हणतात की मुंबई हळूहळू पाण्याखाली जाऊ शकते. हळूहळू मला समजत गेलं की सी लेवल राईज, कोस्टल इरोजन, ग्लोबल वॉर्मिंग अशा मोठ्या शब्दांबद्दल ही गोष्ट नाही आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात एका सामान्य माणसाला खूप छोट्या गोष्टींनी फरक पडतो. माझं घर, माझं आरोग्य, माझं अन्न, राहणीमान, पगार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं कुटुंब आणि माझ्या आजूबाजूची लोक, या सगळ्यांवर क्लायमेट चेंजचा परिणाम होतोय. हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला वाटलं की आपण याबद्दल काहीतरी करायला हवं. मला आठवतं मी बाबाकडे गेले आणि त्यांना विचारलं की क्लायमेट चेंज ही एवढी मोठी समस्या आहे, त्याबद्दल माझ्यासारखी सामान्य मुलगी काय करू शकते? आम्ही आधी बघायला लागलो की हे नक्की होतंय कशामुळे. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक गोष्टी करतो. म्हणजे ऑफिसला प्रवास करतो, आपण आज सगळे व्याख्यानमालेसाठी आलो त्यासाठी प्रवास करतो, घरं बांधतो, गोष्टी विकत घेतो, वेगवेगळे अप्लायन्सेस वापरतो, घरी वीज वापरतो. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडून कार्बन डायऑक्साईडसारख्या हरितगृह वायूंचं उत्सर्जन होतं.
आणि फक्त आपल्या कृतींमधूनही नाही, तर आपण प्रत्येक गोष्ट विकत घेतो. आपल्याला जसं कार्बन फुटप्रिंट असतं तसंच प्रत्येक वस्तूलाही तिचं कार्बन फुटप्रिंट असतं. म्हणजे मी हा स्कर्ट घेतला, स्कर्टलाही स्वतःचं काहीतरी आयुष्य आहे. तो बनण्याआधी खाणीमधून पेट्रोलियम बाहेर आलं, पेट्रोलियमचं पॉलिएस्टर बनलं. एकीकडे शेतामध्ये 10,000 लिटर पाणी वापरून कापूस बनला, कापूस पॉलिएस्टर, कापसाचं कापड बनलं, कापूस पॉलिएस्टर एकत्र आलं. मग ते गेलं 20,000 किलोमीटर प्रवास करून बांगलादेशला शिवण्यासाठी, आणि मग असे अनेक किलोमीटर प्रवास करून 5 किलो कार्बनचं उत्सर्जन होऊन तो स्कर्ट माझ्या घरी आला. तो येईपर्यंत पण माझं वजन थोडं वाढलं होतं, मी जाड झाले होते, म्हणून तो कपाटात असाच पडून राहिला. अशा अनेक वस्तू आपण दैनंदिन आयुष्यात वापरतो आणि फेकूनही देतो. त्या कृतींमधून, त्या वस्तूंमधून हरितगृह वायूचं उत्सर्जन होतं, आणि हे हरितगृह वायू, कार्बन डायऑक्साईड, मिथेन असे वायू सूर्याची उष्णता वातावरणात पकडून ठेवतात, आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. यालाच आपण हवामान बदल आणि क्लायमेट चेंज म्हणतोय. आता यामध्ये 2 आकडे महत्त्वाचे आहेत, 51 आणि 0. जगभरामध्ये आपण सगळे मिळून 51 बिलियन टन एवढ्या हरितगृह वायूंचं उत्सर्जन दरवर्षी करतोय, आणि ते आपल्याला 2050च्या सरासरी शून्यावर आणायचंय. पण हे पुढच्या 30 वर्षातच का करायचं, यात एवढी घाई काय? तेव्हा मला समजलं टिपिंग पॉइंट्सबद्दल. म्हणजे आता माझ्या हातातलं हे पेन आहे, त्या पेनला आपण समजूया पर्यावरणाचं संतुलन. जसं जसं आपण थोडे थोडे हरितगृह वायू, कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतोय, तसं पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललंय. अजून हरितगृह वायूंचं उत्सर्जन केलं, अजून बिघडायला लागलं. तर आपल्याला थोडे थोडे परिणाम दिसायला लागलेत. म्हणजे कुठे पूर येतोय, कुठे दुष्काळ येतोय, कुठे वळवे पेटतायत. हळूहळू संतुलन जास्त जास्त बिघडत आलं, आणि हा आला टिपिंग पॉईंट. आता या पलीकडे आपण गेलो तर आपण अशा पॉईंटला पोचू ज्यातून परत कधीच नाही येऊ शकत. हे टिपिंग पॉईंट्स असे 15 आपल्यासमोर पुढच्या 30 वर्षात उभे आहेत. आणि ते कसे दिसतात की ॲमेझॉनचं जंगल अचानक मरणं, भारताचा मान्सून कायमचा बदलणं, हे आहेत त्यातले काही टिपिंग पॉईंट्स. आणि आपण हवामान बदलाचं आत्ता लिंबू टिंबू वर्जन बघत असू, तर प्रत्येक टिपिंग पॉईंट नंतर आपल्याला दिसून येईल त्याचा रुद्रावतार. मग वाटलं की एवढी मोठी गोष्ट होतीये आणि आपण काही न करता नुसतं बघत राहायचं नाही. आम्ही ठरवलं की आपण स्वतःच्या घरातून सुरुवात करू. स्वतःमुळे होणारं कार्बन फुटप्रिंट आधी 10% कमी करू. एक भारतीय नागरिक दरवर्षी सरासरी 2500 किलोग्रॅम एवढं हरितगृह वायूंचं उत्सर्जन करतो. आपल्यासारखे शहरी नागरिक तर त्याच्यापेक्षा बऱ्याच पटीने जास्त करतात. आम्ही ठरवलं की हे आपण 10% कमी करू. छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात केली. घरी सोलर बसवलं, कचऱ्याचा व्यवस्थित निचरा कसा करायचा ते बघायला लागलो. कॉलेजला महिन्यातून काही दिवस कारपुलिंग केलं किंवा मित्रमैत्रिणींबरोबर एकत्र प्रवास केला. अशा वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या. मग समजलं की मला हे समजा करत राहायचं असेल तर माझ्या छोट्या छोट्या कृतींमुळे काय फरक पडतोय ते मला दिसायला पाहिजे. मग मोजायला सुरुवात केली की प्रत्येक कृतीमधून किती कार्बन उत्सर्जन कमी होत आहे. हे केलं, काही महिने झाले आणि 2 इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या. एक म्हणजे मला मजा वाटायला लागली. असं वाटलं की आपण काहीतरी छान गेमच खेळतोय आणि छान वाटत होतं की आपल्या परीने का होईना काहीतरी करतोय. कदाचित मला एवढं छान वाटत होतं, मजा येत होती, म्हणून माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही ते दिसायला लागलं. माझे मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी, नातेवाईक, आजूबाजूचे नागरिक येऊन म्हणायला लागले की तुम्ही काहीतरी वेगळं करताय, इंटरेस्टिंग करताय आणि आम्हाला यामध्ये सहभागी व्हायला आवडेल. मग विचार सुरू केला की आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर हा उपक्रम सुरू केला आहे, त्यामध्ये जगभरातल्या तुमच्या आमच्यासारख्या नागरिकांना कसं एकत्र आणू शकतो, आणि त्यामधून कूल द ग्लोबचा जन्म झाला. अशी ॲप बनवायची ठरवली ज्यातून आपल्यासारखे नागरिक एकत्र येतील आणि स्वतःच्या घरामध्ये, स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून आणतील. म्हणजे कोणताही बदल घडवायचा तर सगळ्यात पहिले मला काय पाहिजे, सगळ्यात पहिले माझ्यासमोर एक ध्येय पाहिजे, एक टार्गेट पाहिजे. मग ॲपमध्ये येणाऱ्या प्रत्येक युजरला एक मंथली
आणि ॲन्युअल टार्गेट दिलं जातं स्वतःचं कार्बन फुटप्रिंट कमी करायचं. या महिन्याचं माझं टार्गेट आहे 30 किलो कार्बन उत्सर्जन कमी करायचं. मग त्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी काय छोट्या छोट्या गोष्टी करू शकते, अशा 100पेक्षा अनेक कृती ॲपमध्ये दिल्या आहेत. आणि प्रत्येक कृतीतून किती कार्बन उत्सर्जन कमी होतं आहे ते सुद्धा आपल्याला दिसतं. म्हणजे समजा रोज सकाळी आंघोळ करण्यासाठी मी सोलर वॉटर हीटर बसवला, तर ॲप मला सांगेल की असं करून मी महिन्याला साधारण 14 किलो कार्बन उत्सर्जन कमी केलं. किंवा मला नवीन फॉर्मल कपडे विकत घ्यायचे होते, पण ते विकत घ्यायच्याऐवजी मी माझ्या बहिणीच्या कपाटातले 5 कपडे चोरले, पळवले. तर ती त्याच्यावर माझ्यावर ओरडत होती. मी तिला म्हणलं, अगं मी ॲपमध्ये रेकॉर्ड केलं, मला दिसतं की हे करून मी 10 किलो कार्बन उत्सर्जन कमी केलं. समजा ऑफिसला जाताना महिन्यातून 4 दिवस एकटं कारने प्रवास करायच्याऐवजी मी अजून 4 आजूबाजूच्या लोकांबरोबर प्रवास केला. तर हे करून मला दिसेल की असं करून प्रत्येकाने महिन्यातून साधारण 8 किलो कार्बन उत्सर्जन कमी केलं. तुमच्यापैकी कोण कोण लोकलनी प्रवास करतं बरं? तर साधारण 10 किलोमीटर जेव्हा आपण लोकलनी प्रवास करतो कारच्या ऐवजी, तेव्हा तुम्ही प्रत्येकजण 2 किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन वाचवताय. माझ्या केबिनमध्ये AC आहे, तर AC बंद तर करता येणार नाही, मला माहिती आहे. म्हणजे पुण्यामध्ये आम्ही करू शकतो, पण तुमच्या ठाणे मुंबईमध्ये किती गरम होतं माहिती आहे मला. तर बंद करायच्याऐवजी ACचं टेम्परेचर मी 2 डिग्री सेल्सिअसनी वाढवलं. तर ते करूनही मी रोज साधारण 200 ग्रॅम एवढं कार्बन उत्सर्जन कमी केलं. मला समजा आपल्यापैकी किती लोक व्हेजिटेरियन आहेत? अरे जवळच सगळेच. आणि नॉन व्हेजिटेरियन किती लोक आहेत? हवा आता आपल्यापैकी जे 10% नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी ठरवलं की या महिन्यामध्ये मी चिकन खाणार नाही. तर हे करून तुम्ही 1 किलोग्रॅम चिकनला साधारण 4 किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी करताय. मग ज्यांनी हात वर केले होते त्यांनी किती लोक हे ठरवतील? अर्ध्या निम्म्या लोकांनी केलं. ठीक आहे. घरी कचऱ्याचा व्यवस्थित निचरा केला, ओला कचरा कंपोस्ट केलं, तर ते करून साधारण 1 किलो कचऱ्याला मी 4 किलो कार्बन उत्सर्जन कमी केलं. पण काही गोष्टी असतात ज्या आपण अवॉइड करू शकत नाही. म्हणजे मला काही कामासाठी दुसऱ्या शहरात जायचं, त्याच्यासाठी मी फ्लाईट घेतली. तर ॲपमध्ये मला वेगवेगळे पर्यावरणपूरक प्रोजेक्ट दिसतील ज्यांना डोनेट करून मी माझं झालेलं फ्लाईटचं उत्सर्जन ऑफसेट करू शकते. अशा अनेक वेगवेगळ्या कृती, वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या कृती ॲपमध्ये युजर्सला दिसत होत्या. आणि त्या प्रत्येक कृतीमधून किती कार्बन उत्सर्जन कमी झालं तेही दिसायला लागलं. आपल्यापैकी किती जण कॅलरीज मोजतात अन्नामधल्या? काही लोक आहेत. पण साधारण आपल्या अन्नामध्ये किती कॅलरीज असतात त्याची जाणीव लोकांना हल्ली व्हायला लागली आहे. तसंच आपल्या प्रत्येक कृतीमध्ये किती कार्बन उत्सर्जन होतं आहे आणि आपण पर्यावरणपूरक कृती केल्या तर किती कार्बन उत्सर्जन कमी होतं आहे हे आता आपल्या ॲपच्या युजर्सना पाठ व्हायला लागलं आहे. तर जेव्हा आपण एखादी गोष्ट मोजतो तेव्हाच आपण ती बदलू शकतो. पण अनेक लोक म्हणतात, एका 4थीतल्या मुलाचा मला फोन आला होता. तो म्हणला की मी या सगळ्या कृती ॲपवर रेकॉर्ड केल्या, पण माझ्या एकट्याच्या कृतींनी काय फरक पडणार? आमचा असा विश्वास आहे की जेव्हा आपल्यासारखी अनेक लोक एकत्र येतात आणि छोटे छोटे बदल घडवून आणतात, तेव्हा प्रत्येकाच्या छोट्या कृतींमधूनही खूप मोठं परिवर्तन होऊ शकतं. म्हणून त्याच्या म्हणण्यानंतर आम्ही ॲपवर एक ग्लोबल मीटर केला, ज्यामध्ये रिअल टाईममध्ये दिसून येतं की आपल्यासारख्या जगभराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून नागरिकांनी छोटे छोटे बदल करून सगळ्यांनी मिळून किती कार्बन उत्सर्जन कमी करून दाखवलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की एका गुगलच्या प्रवासामधून, गुगल सर्च करून या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. त्याच गुगलनी आपल्या प्रवासावर एक कॅम्पेन केली होती, ती तुम्हाला आज दाखवावीशी वाटते. लोगों ने कहा पहले अपने प्रॉब्लम्स को संभाल लो. मैंने बोला बिगेस्ट प्रॉब्लम्स इन द वर्ल्ड. सबने कहा अकेली लड़की दुनिया में क्या बदलेगी. मैंने बोला क्लाइमेट चेंज कैसे रोकें. ज्यादा से ज्यादा नागरिकों को जागरूक करें. लोगों ने कहा ऐप बनाना लड़कियों के बस की बात नहीं. मैंने बोला ओके गूगल, कोडिंग क्लासेस नियर मी. Here's what I found on the web. ये ऐप क्लाइमेट चेंज से लड़ने में मदद करती है.
अब तो लोग भी बोल रहे हैं। क्लाइमेट एडवोकेट प्राची शिवगांवकर। बोलने से सब होगा। या अशा अनेक वेगवेगळ्या संस्था जुळत गेल्या, वेगवेगळ्या संस्थांनी सपोर्ट केला, त्यातून आपण भारतभरातून अजून लोकांपर्यंत पोहोचत गेलो. जेव्हा खरं म्हणजे ॲप लॉन्च केली तेव्हा लक्षात आलं की आपण अनेक वर्ष काम करून ही ॲप बनवली आहे, पण खरं तर सुरुवात आत्ताच आहे. म्हणजे आई इथे बसली आहे, आई मला आणि माझ्या वडिलांना कायम सांगायची ॲप बनवत असताना की कदाचित तुम्ही फक्त 2 युजर्स असणारच ॲपचे, बाकी कोण वापरणार हे. पण समजलं की लॉन्च केल्यावर आता सुरुवात झाली, कारण खरं आपलं काम आहे की लोकांना विश्वास देणं की क्लायमेट चेंजसारख्या मोठ्या समस्येबद्दल आपणही काही करू शकतो आणि आपल्या कृतींना सुद्धा महत्त्व आहे. म्हणून ॲप बनवल्यावर आपण छोट्या छोट्या कॅम्पेन्स करायला सुरुवात केली की एक सामान्य व्यक्ती क्लायमेट चेंजबद्दल काय करू शकते. आणि आपला मेसेज खूप छोटा होता की आपण प्रत्येकजण आपल्या परीने छोट्या छोट्या गोष्टी करू. प्रत्येकजण चॅलेंज घेऊ की यावर्षी मी माझं कार्बन फुटप्रिंट 10% कमी करणार. म्हणजे मला माझं पूर्ण आयुष्य नाही बदलायचं आहे, मला छोटेसे बदल घडवून आणायचे आहेत. लोकांना आवडलं की आपण फक्त प्रॉब्लेमबद्दल नाही बोलत आहोत, की प्रत्येकजण आपल्या परीने सोल्युशनचा भाग कसा होऊ शकतो याबद्दल सांगत आहोत. आणि लोक ॲपवर येऊन आपल्या परीने छोट्या छोट्या ॲक्शन्स रेकॉर्ड करायला लागले. म्हणजे मला एका 9 वर्षाच्या मुलीचा फोन आला, ती म्हणली की माझ्या आयुष्यात क्लायमेट चेंजशी लढण्यासाठी मी काय बदल करू. मग तिने ठरवलं की ती सायकलला कारच्या ऐवजी शाळेमध्ये कारच्या ऐवजी सायकलनी जाईल. आणि काही महिने असं करून तिने ॲपवर रेकॉर्ड केलं की मी हे करून 60 किलो कार्बन उत्सर्जन कमी करून दाखवलं, माझ्या वजनाच्या तिप्पट. तसंच एका 75 वर्षाच्या आजींचा फोन आला, त्या म्हणल्या की अरे मी सायकलनी प्रवास नाही करू शकत किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही वापरू शकत, एवढं नाही मला करता येणार, पण मला काहीतरी माझ्या परीने करायचं आहे. मग त्यांच्या नातीचं लग्न होतं. लग्नासाठी नवीन साड्या विकत घ्यायच्याऐवजी त्यांनी स्वतःच्या लग्नातल्या साड्या परत वापरायचं ठरवलं आणि हे करून 15 किलो कार्बन उत्सर्जन कमी केल्याचं ॲपवर रेकॉर्ड केलं. असे आपल्या परीने छोट्या छोट्या कृती लोक करायला लागले आणि असं दिसायला लागलं की एका कृतीतून अजून 10 लोक इन्स्पायर होत आहेत, त्यातून अजून लोक इन्स्पायर होत आहेत. आणि बघता बघता तुमच्यासारख्या नागरिकांनी केलेल्या कृतींमधून आपण 150 पेक्षा जास्त देशांमध्ये पोचलो. अनेक कोटी लोकांनी आपल्या कॅम्पेन्स बघितल्या. आज 1 लाख नागरिक तुमच्या आमच्यासारख्या ॲपवर एकत्र आलेत आणि त्या सगळ्यांनी मिळून 60 लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी करून दाखवलंय. म्हणजे 3 लाख झाडं जेवढं प्रदूषण वाचवतील तेवढं प्रदूषण आपल्यासारख्या नागरिकांनी आपल्या छोट्या कृतींमधून केलं. आणि ही फक्त सुरुवात आहे. या कामासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामनकडून आपला पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी आपल्या टीमला शाबासकी दिली. तेव्हा आम्ही त्यांना म्हणलो की ही फक्त सुरुवात आहे. भारतामधलं प्रत्येक घर आणि प्रत्येक बिझनेस कार्बन न्यूट्रल व्हावा हे आपलं ध्येय आहे. मी तुम्हाला आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं. आता पुढे काय? COP26 या UNच्या कॉन्फरन्समध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खूप मोठी चळवळ लॉन्च केली, मिशन लाईफस्टाईल चेंज फॉर एन्व्हायरमेंट. आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की भारतासाठी सस्टेनेबिलिटी ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आपल्या अनेक पिढ्या पर्यावरण पूरक पद्धतीने जगत आल्या आहेत आणि तेच आपल्याला आता परत आणायचं आहे, आपल्याला काही नवीन नाही करायचं आहे. त्यामुळे मिशन लाईफ या चळवळी अंतर्गत आपले प्रधानमंत्री मोदी भारतातल्या आणि भारताबाहेरच्या प्रत्येक नागरिकांना सांगत आहेत की पर्यावरण संवर्धनासाठी आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात छोटे छोटे बदल घडवून आणू. आणि या मोहिमेला कूल द ग्लोबमधून आपल्याला साथ द्यायची. प्रधानमंत्र्यांच्या मिशन लाईफसाठी आपण प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक आवारामध्ये कम्युनिटीज करू शकतो. एक मिशन लाईफला ॲपच्या अंतर्गत टेक्नॉलॉजीमार्फत डिजिटाईज करू शकतो. ही ॲप तुमच्यासारखे नागरिक वापरायला लागले तेव्हा युजर्सनी येऊन आम्हाला सांगितलं की मी तर माझ्या आयुष्यात वापरतोय, पण आता मला हा उपक्रम माझ्या शाळेमध्ये आणायचा आहे, माझ्या कंपनीमध्ये आणायचा आहे, माझ्या शहरामध्ये आणायचा आहे. त्यामुळे आपण कूल द ग्लोब कम्युनिटीसाठी लॉन्च केली आणि त्याच्या अंतर्गत प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आणि आपल्यासारख्या ग्रुप्समध्ये आपल्याला सस्टेनेबिलिटी पर्यावरणपूरक जीवनशैली गेमिफाय करता येणार आहे. मी शाळेमध्ये असताना
इतिहासाच्या पुस्तकात स्वातंत्र्य सैनिकांबद्दल वाचायचे, शास्त्रज्ञांबद्दल वाचायचे, बद्दल ऐकायचं आणि मला वाटायचं की अरे आपण खूप बोरिंग काळामध्ये जन्मलो, आपण त्यावेळी जन्मायला हवं होतं. आज मला दिसून येत आहे की आपण कदाचित मानवी इतिहासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचलोय. क्लायमेट चेंजचे प्रलयकारी दुष्परिणाम थांबवण्यासाठी आपल्याकडे फक्त 30 वर्ष आहेत. कोणताही सायंटिफिक इनोव्हेशन येऊन टेस्ट होऊन इम्प्लिमेंट होण्यासाठी अनेक दशके लागतात. एखादा कायदा येऊन तो इम्प्लिमेंट होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी स्वतःच्या आयुष्यात केलेला बदल मात्र लगेच वणव्यासारखा पसरू शकतो. म्हणजे मोठं परिवर्तन घडवून आणायची ताकद फक्त शास्त्रज्ञांमध्ये नाही, फक्त जागतिक संस्थांमध्ये नाही, तर आपल्या हातात आहे. आणि ही फक्त एक जबाबदारी नाही, ही एक संधी आहे. आपल्या परीने स्वतःच्या आयुष्यात छोटे छोटे बदल करून जग बदलण्याची संधी. फक्त एक वैयक्तिक पातळीवरच नाही तर एक देश म्हणूनही क्लायमेट चेंज ही आपल्यासाठी एक संधी आहे. म्हणजे बघा, भारतासारखा देश जिकडे सूर्याची उष्णता खूप मोठ्या पातळीवर आपल्याला अवेलेबल आहे, अनेक देशामध्ये सूर्य आपल्यासारखा त्यांना मिळत नाही, तर मग भारत हा या बाकीच्या देशांसाठी सोलर एनर्जी पुरवू शकतो का? त्यासाठीच मोदींनी वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड म्हणून एक उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या अंतर्गत एका इंटरकनेक्टेड ग्रिडनी भारत सगळ्या देशांना सोलर एनर्जी पुरवेल अशी ती एक संकल्पना आहे. ती यशस्वी ठरली तर बघा काय होऊ शकतं. म्हणजे 21व्या शतकाचं एनर्जी कॅपिटल हा आपला देश बनू शकतो. म्हणजे पर्यावरण बदलावर काम करणं ही आपल्यासाठी फक्त जबाबदारी नाही, ती एक खूप मोठी संधीसुद्धा असू शकते. सगळ्यात शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते की ही एक फक्त व्याख्यानमाला नाही आहे. या व्याख्यानमालेमध्ये आपल्यासारखे श्रोते येतात. त्याचं कारण काय की आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याची एक उर्मी असते. म्हणून आज फक्त आपण 1 तासाचं भाषण ऐकून जाणार का? तर नाही. आज आपण प्रत्येकाने एक चॅलेंज घ्यायचं. ते एक चॅलेंज असं की आपण प्रत्येकाने ठरवायचं आहे की आजच्या दिवशीपासून माझ्या आयुष्यात मी पर्यावरणासाठी एक कोणता छोटासा बदल करेन. तो बदल आपण प्रत्येकाने आपल्यासाठी काय असेल तो ठरवायचा आहे. तुम्ही ठरवलात? ठरवला असेल तर असा पंजा मला दाखवा. वा, सगळे पंजे वर आले आहेत आणि आता म्हणजे आपण सगळे मिळून क्लायमेट चेंजशी पंजा खेळणार आहोत. हा बदल जेव्हा मी ठरवेन माझ्या प्रतीने, तेव्हा मला एक दुसरी गोष्ट करायची की ही कृती तर मी ठरवली, पर्यावरणासाठी मी काय कृती करणार ते मी ठरवलं, पण आता ते करत असताना मला मजा कशी येईल, मला आनंद कसा मिळेल ते मला ठरवायचं. कारण ज्यातून आनंद मिळेल तीच गोष्ट मी सारखी करत राहू शकते. म्हणजे एक काका मला म्हणले की मी गेली 10 वर्ष सगळीकडे फक्त सायकलने प्रवास करतोय आणि हे करून माझ्या आयुष्यात किमान 5 वर्ष तरी ॲड झाली असतील. म्हणजे मला फिटनेसचं वेड आहे म्हणून मी पर्यावरणासाठी ही कृती ठरवली. कोणी ठरवलं असेल की मला यावर्षी थोडे पैसे वाचवायचेत, तर तुम्ही सांगू शकता घरी की अरे शॉपिंग कमी करा यावर्षी. तर माझ्या आयुष्यात काय मला गोष्टी करायला आवडतात त्यानुसार आपण हे पर्यावरणपूरक बदल ठरवायचं आणि त्यातून आनंद कसा मिळेल हे बघायचं. मग तिसरी गोष्ट करायची की काय हा बदल केल्याने किती कार्बन उत्सर्जन कमी झालं ते आपल्याला मोजायचं आहे. कारण जी गोष्ट आपण मोजू तीच आपण सातत्याने बदलू शकतो. आणि तुम्हालाही छान वाटेल की मी छोटासा बदल केला त्यातून काय फरक घडून आला ते तुम्ही कूल द ग्लोब ॲपवर मोजू शकता. फ्री प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर आपली ॲप अवेलेबल आहे. आणि ते केल्यानंतर चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची. आज आपल्या इथे साधारण 500 लोक आपण जमलो आहोत. आपण प्रत्येकाने आपल्या परीने आपला पंजा काय असणार ते ठरवलं आहे. मी ही कृती केल्यानंतर मला शो ऑफ करायचं आहे. आजूबाजूच्या 10 लोकांना आपण प्रत्येकजण आपल्या कृतीबद्दल सांगायचं आणि तुम्ही बघाल की आपण केलेल्या एका बदलामुळे अजून 10 लोक इन्स्पायर होतील आणि त्यातून एका परिवर्तनाची सुरुवात होईल. शेवटी हीच गोष्ट सांगायची वाटते की आपल्या कृतींमध्ये बदल घडवून आणण्याची जी ताकद आहे त्यावर आपण सगळे विश्वास ठेवूया आणि सगळे मिळून क्लायमेट चेंजला चले जाऊ म्हणूयात. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद प्राची. प्राची आवर्जून पुण्याहून इथे आली आणि तिने इतकं सुंदर आपल्याला पर्यावरण विषयक ज्ञान दिलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती जी काही बोलली आहे ना, की इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने आपलं नाव कोरलं जावं. अर्थात ही इच्छा प्रत्येकाची असते, पण त्यासाठी काय करायचं ते आपल्याला ठाऊक नसतं. स्वांत सुखाय एकट्याने प्रवास करण्यापेक्षा जर समाजाला बरोबर घेऊन प्रवास केला तर तो आधीच सुखकर होतो. त्यातही ही मुलगी सांगते की आपण स्वतःत आधी बदल करूया. मला वाटतं इतक्या जमलेल्या मंडळींपैकी 5 जणांनी, मुठभर लोकांनी जरी तिने सांगितलेल्या दृष्टिकोनातून प्रवास सुरू केला तरी पर्यावरणाचं खूप मोठं कार्य होऊ शकतं. इथे एक जाता जाता मला एका गोष्टीची मुद्दाम नोंद करायची आहे. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचा हा जो मंच आहे, हे जे व्यासपीठ आहे, इथे वयाची मर्यादा नाही. मगाशी निरंजनजी डावखरे साहेब बोलले की ही लहान आहे, 26 वर्षाची आहे. गेल्या वर्षी असाच एक तरुण वक्ता आला होता. ह्या व्यासपीठावर वय, ओळख, देख हे कोणतेही निकष लागू नसतात. इथे फक्त आणि फक्त लागतं ते एखाद्या क्षेत्रातलं अमर्याद ज्ञान. अशा ज्ञानी व्यक्तींना इथे निश्चितपणे आमंत्रण मिळतं आणि आपण सगळ्या श्रोत्यांना त्याचा लाभ घडवतो. म्हणूनच ही व्याख्यानमाला 39 वर्ष आज चालू आहे. अभ्यास आपण कार्यक्रमाच्या समाप्तीकडे येतोय. मी पुन्हा एकदा प्राचीला आपल्या सर्वांच्या वतीने शुभाशीर्वाद देते आणि निरंजनजी डावखरे आज त्यांना जायचं आहे कुठे बाहेर, तरीसुद्धा वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित झालेत. मी त्यांचेही रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतर्फे आभार मानते आणि आपल्या वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरमसाठी अमृता योगी यांना पाचारण करते. तत्पूर्वी अतिशय महत्त्वाची गोष्ट, उद्याचा कार्यक्रम पण तितकाच महत्त्वाचा आहे. अतिशय जिव्हाळ्याचा आपला विषय आहे. विषय असा आहे तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली. तेव्हा उद्या ही तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हस्तगत करण्यासाठी असेच मोठ्या संख्येने आपण जरूर उपस्थित व्हा. आपले उद्याचे वक्ते आहेत सद्गुरू श्री वेणा भारती महाराज. मी अमृता योगी हिला आमंत्रित करते की तिने वंदे मातरमसाठी व्यासपीठावर यावं. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं. कोटि कोटि कंठ कलकलनिनाद कराले कोटि कोटि भुजैर्धृत खर करवाले के बोले माँ तुम्ही अबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म
तुम्ही मा भक्ती तोमारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। भारत माता की